नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळा म्हटलं की हिवाळ्यात अन्नपचन खरं तर खूप चांगल्या पद्धतीने होतं आणि याच काळात याच ऋतूत भूकसुद्धा खूप लागते आणि त्यामुळे अन्नपचनाच्या दृष्टीने पचनाच्या दृष्टीने हिवाळा हा ऋतू एकदम उत्तम असतो. पण याच काळात आपल्याकडे जी प्रथा परंपरा आहे त्याप्रमाणे लाडू परत तसंच इतर तत्सम पदार्थ खाल्ले जातात आणि त्यामुळेच पौष्टिकतेच्या नावाखाली आपलं वजनसुद्धा वाढू शकतं बरं का. म्हणूनच हिवाळ्यातला नेमका आहार कसा असावा यावर आपण चर्चा करणार आहोत आणि याबद्दल सांगण्यासाठी यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅडमचं स्वागत करूया. मॅडम, तुमचं स्वागत आमच्या कार्यक्रमात. थँक्यू. तर मॅडमशी चर्चा करणार आहोत. चला जाणून घेऊयात हिवाळ्यात तुमचा आहार कसा असला पाहिजे, तसंच आहारचर्येच्या दृष्टीने जर पाण्याचा विचार केला तर पाण्याचा इंटेक कसा असला पाहिजे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मॅडम, हिवाळ्यात सगळ्यात महत्त्वाचं त्वचेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा असतो. तर त्वचेत ओलावा, आर्द्रता टिकून राहावी यासाठी आपण आहार कुठला कुठला घ्यायला पाहिजे हिवाळ्यात? बघा, कसं हिवाळा उलट आपल्याकडे सांगितलेलं आहे की आपल्या शरीरात सगळं म्हणजे व्यवस्थितपणे शक्ती तयार होण्याकरता किंवा आपल्याला इम्युनिटी व्यवस्थित राहण्याकरता सगळी जी काही तयारी आहे ना ती या हिवाळ्याच्या ऋतूत जर का केली तर वर्षभर त्याचा फायदा होतो. कारण की बाहेर जरी थंडी असली तरी आतमधली आपली जी अग्नी असते, आपली पाचन अग्नी जी असते ती व्यवस्थित असते आणि त्यामुळे खाल्लेल्या सगळ्या गोष्टी पचतात आणि त्यामुळे त्या अग्नीला व्यवस्थित कार्य करत राहण्याच्या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागतो. आता एक गोष्ट मला तुम्ही सांगा की जर का घरी तुम्ही गॅस चालू करून ठेवला आणि त्याच्यावर पातेलं ठेवून दिलं आणि त्याच्यात काही तुम्ही अन्नच घातलं नाही किंवा काही वस्तू घातली नाही तर ते पातेलं जळणार आहे की नाही. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर का आपल्याला थंडीच्या ऋतूमध्ये अग्नी व्यवस्थित दिलेली आहे निसर्गाने आणि तेव्हा आपण हा जर का विचार केला की अरे बापरे, वजन वाढेल, ह्या पौष्टिक गोष्टी मला सांगून ठेवलेल्या आहे, आम्ही नको खायला वगैरे, तर त्याच्यातनं चुका होऊ शकतात. पण त्या पातेल्याला आपण अग्नी किती दिलेली आहे, पातेल्याचं स्वतःचं माप किती आहे, तो विचार करून त्याच्यामध्ये जर का तुम्ही आहार टाकून आणि मग शिजवला तर तो त्रास बिलकुल होत नाही. उलट अग्नीने ते आहार व्यवस्थित शिजून नंतर आपल्याला मस्त एखादी जी आपण म्हणतो ना पाककृती खायला मिळते. त्यामुळे आपला प्रॉब्लेम काय होतो की आपण अग्नीचा विचार नीट करत नाही, आपण त्या पातेल्याचा नीट विचार करत नाही, त्याला पचायला किती वेळ लागेल, पक्तो व्हायला ज्याला आपण म्हणतो त्याचा नीट विचार न करत असल्यामुळे काहीतरी पुढे चुका आपल्याला होताना दिसतात. आणि त्यातूनही आता समाजामध्ये चुकीचे मापदंड पण खूप झालेले आहेत. म्हणजे एक झिरो फिगरकडेच आपण राहिलो तरच आपण हेल्दी आहोत, ही सुद्धा चुकीची संकल्पना सध्या समाजामध्ये आहे. त्यामुळे आयुर्वेदामध्ये खरं कफ जिथे असेल, म्हणजे कफा आपण ज्याला म्हणूया की अग्नी महाभूताबरोबर आपल्याला पृथ्वीचं महाभूत, जलाचं महाभूत हे सुद्धा जर का व्यवस्थित शरीरामध्ये असलं तरच त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. तर त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी जी आहे ती या काळामध्ये प्रत्येकाने व्यवस्थित घ्यावी. चुकीचे काहीतरी डाएट फॅट्स जे आहेत ते या काळात करणं अगदी चुकीचं आहे. त्यात असं तुम्ही लाडूबद्दल म्हणला तर लाडू आपण एखादा विचार केला तर डिंकाचा लाडू, तर डिंकाच्या लाडूमध्ये काय असतं, तर एक तर डिंक असतो तळलेला, साजूक तूप असतं, त्याच्याबरोबर ड्रायफ्रूट्सच्या पावडर्स असतात, गूळ असतो, म्हणजे गुळाचा पाक करून आपण त्याच्यामध्ये सगळं बांधतो. आता तुम्ही मला सांगा ड्रायफ्रूट्स चुकीचे आहेत का, तूप चुकीचं आहे का, डिंक तळलेला चुकीचं आहे का, किंवा आपण गुळाबद्दल तर सगळीकडे उलट आता भरपूर चर्चा चालू आहे की गूळ खायला पाहिजे, गूळ खायला पाहिजे. तर गूळ तर उलट उत्तम, कारण की बाहेर जेव्हा थंडी आहे आणि तुम्ही पोटामध्ये जर का गूळ घेतला तर गुळाने उलट आपली जी अग्नी आहे ते वाढायलाच मदत मिळते. त्यामुळे गूळ खायला खरी चांगली वेळ कुठली आहे तर हे आत्ताचा जो हेमंत ऋतू चालू आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला चांगलं आहे म्हणू शकतो. पण इतर वेळेला गूळ फार प्रमाणात खाणं चांगलं नसतं. तर अशा प्रकारचा लाडू जर का आपण करून खाल्ला तर त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नसतं. पण तेच आपण एखादा बाजारातला लाडू खाल्ला की ज्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सच्या जागी नुसतं खूप खोबरं टाकून ठेवलेलं आहे, चांगल्या तुपाच्या जागी कुठलं तरी एक आपण म्हणतो ना रासायनिक पद्धतीने तयार केलेलं तूप किंवा मार्गारीन वगैरे सारखं काहीतरी गोष्ट वापरलेली आहे, अशा वेळेस आपण जर का चुकीचा तो लाडू खाल्ला तर त्रास होऊ शकतो. बरं, पण मग हा लाडू खायचा किती, तो रोज सकाळी साधा सुपारी एवढा डिंकाचा लाडू आहे तो प्रत्येकाने या काळात खाल्ला तर उत्तम असतो ना. त्यामुळे आपल्याला आहाराच्या मात्रेचा सुद्धा विचार करावा लागतो. त्यामुळे अग्नीच्या विचाराने आपण जर का आहाराचा विचार केला तर सगळ्यात चांगल्या गोष्टी खरं या वेळेत खाल्लेल्या जास्त बऱ्या असतात. डॉक्टर, तुम्ही आहाराच्या मात्रेविषयी बोला तर विशेषतः हिवाळ्यात या ऋतूमध्ये आपलं जेवणाचं ताट किंवा आपलं पान जे आहे ते कसं असावं?
बघा, मी तर म्हणेन की नेहमी आहार कसा असावा तर निसर्गाने सांगितल्यासारखा असावा. तुम्ही आता निसर्गाकडनं येणाऱ्या गोष्टी जरा बघा तर किती असतील. फळं बघायला गेलं बाजारामध्ये तर इतक्या प्रकारची फळं आपल्याला दिसतील की, आणि त्यांची चवसुद्धा आपण पाहिली तर व्यवस्थित म्हणजे असे गोड आणि मस्त असतात चवीला, की नुसतं फळावरती आपण जर का जगायचं आत्ता ठरवलं तर वेगवेगळ्या प्रकारची रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला फळं खाता येणं शक्य आहे. भाज्या आपण पाहिल्या तर फळभाज्या काय, कंदभाज्या काय, पालेभाज्या काय, जेवढ्या प्रकारच्या भाज्या अगदी आपल्याला इच्छा असेल करायची तेवढ्या भाज्या आत्ता आपल्याला बाजारामध्ये दिसतात. तर याचा अर्थ काय, निसर्ग तुम्हाला काय सांगताय की व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी मी जे काही तुम्हाला देतो आहेत त्याची नीट प्लॅनिंग करा. आता आपण जर का ताट विचार केला या काळामध्ये तर त्यामुळे भाज्यांचे प्रकार आणि फळांचे प्रकार हे आपल्याला नक्कीच आपल्या खायच्या ताटामध्ये समावेश जो आहे तो करणं अत्यंत गरजेचं आहे. आता या काळामध्ये बघा हुरडा येतो. आता हुरडा आपल्याला बाकी वर्षभर मिळतोय का, तर ज्वारी आत्ता फ्रेश जेव्हा येते आपल्याला पिकलेली अवस्थेमध्ये, म्हणजे जे आपण म्हणतो की जो हिरवा मस्त जोंधळा भाजून आपल्याला खायला मिळतो, तर तो बाकी वर्षभर मिळणार आहे का हो, तर तो सुद्धा आपण खाण्यामध्ये आपला ठेवला पाहिजे. आपण काय करतो, आपण हुरडा पार्ट्या करतो. म्हणजे काय करतो, एकाच दिवशी भेटतो, खूप जास्त प्रमाणामध्ये तो हुरडा खाऊन टाकतो आणि मग नेक्स्ट डे सगळ्यांना पोट दुखतंय, मग कोणाला तरी जुलाब लागले. तर अति सगळं जे आपण करतो आहोत ना ते चुकीचं आहे. तर थोडासा आपण हुरडा आणला घरी भाजून, प्रत्येकाने सॅलेडसारखा थोडासा लेफ्ट साईडला ठेवून तो खाल्ला तर उत्तमच आहे. बाजरीची भाकरी या काळामध्ये आपल्याला खायला सांगितलेली आहे. बाजरी कारण की उष्ण असते, तर तुम्ही जर का बाजरीची भाकरी या काळामध्ये केली आणि बरोबरीने सांगितलेलं घरचं केलेलं लोणी त्याच्यावर टाकून नाही खाल्लं, मग ती बाजरी आपल्याला त्रास देते, मग ती बाजरी आपल्याला पचत नाही. त्यामुळे त्या बाजरीच्या भाकरीवरती मस्त घरचं बनवलेलं लोणी लावायचं आणि त्याच्याबरोबर आपण या ज्या काय फळभाज्या आणि आपल्याला कंदमूळ वगैरे सगळे मिळतात त्याच्या वेगवेगळ्या भाज्या आपण जर का करून खाल्ल्या तर ते आपल्याकरता खूप चांगलं समजलं जातं. ह्याच्या जागी आपण आता पौष्टिक म्हणून आपण फक्त लोणी म्हणा किंवा दूध म्हणा, दही म्हणा, तूप म्हणा, ड्रायफ्रूट्स म्हणा, लाडू म्हणा, ह्याच्यावरती आपण फक्त विचार करतोय असं नव्हे. तर पौष्टिकता आपल्याला प्रत्येक गोष्टीतनं मिळू शकते आहे. त्याचं आपण प्रॉपर कॉम्बिनेशन्स जे आहेत ते करून खाणं अत्यंत गरजेचं असतं. नक्कीच. पण हे सगळं खाताना आपलं वजन वाढणार नाही याची काळजी आपण नक्कीच घ्यायला हवी. तर त्या दृष्टीने सुद्धा प्रेक्षकांना सांगा मला. बघा, कसं आहे की एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा कुठलीही गोष्ट समजून घेतो ते आपण फक्त आपल्याला आवडेल तेवढी आपण समजून घेतो, तर ती चुकीची आहे. या काळामध्ये आयुर्वेदामध्ये एस्पेशली सांगितलेलं आहे की अंगाला तेल लावणं अत्यंत गरजेचं आहे. मगाशी तुम्ही जसं स्किनच्या याच्याकरता म्हणलात की बाबा आपल्याला स्किन व्यवस्थित ठेवायची, आता खूप कोरडेपणा वगैरे येतो, नॅचरली आतमध्ये अग्नी खूप प्रमाणात असली तर आपल्याला ती अग्नी ड्रायनेससुद्धा आणणारच आहे ना. म्हणून अंगाला तेल लावणं खूप गरजेचं सांगितलं आहे. तर जेवढं तुम्ही अंगाला तेल लावता तेवढं आपलं पचनशक्ती अजून जास्त राहायला मदत मिळते. तसंच या काळामध्ये व्यायामाला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे सकाळी उठलं की ते सूर्य बघा, सूर्य अगदी सौम्य असतो ना, तर त्या सूर्यामध्ये जाऊन व्यवस्थितपणे व्यायाम करणं, दंडबैठका करणं, सूर्यनमस्कार घालणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. चालायला जाणं, कारण की इतकी छान गुलाबी थंडी आहे, त्याच्यामुळे तुम्ही बरंच चाललात तरी घाम येत नाही, काही होत नाही, म्हणजे चालणंसुद्धा तुम्हाला जास्त प्रमाणात करता येऊ शकतं. तर याचासुद्धा विचार आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वजन वाढण्याची चिंता जर का तुम्ही करत असाल तर चांगल्या गोष्टी खायच्या आणि पचवायच्या हे नेहमी लक्षात ठेवा. हवा खाऊन जर का मनुष्य जगू शकत असता तर आपलं आयुष्य किती सोपं झालं असतं. आपण म्हणतोच की आपण पोटाकरता सगळे प्रयत्न करतो आहोत ना, तर त्या पोटामध्ये चांगली गोष्ट जाण्याचा विचार आपण नको का करायला, तर त्याच्या जागी आपण कमी टाकण्याचा विचार करतो आहोत आणि त्याच्यामुळे शरीरातली शक्ती जी आहे ती खूप कमी होते आहे. नेहमी लक्षात घ्या. आत्ता आपण पाहिलं तर खूप कमी वयामध्ये बरेचसे त्रास आपल्याला लोकांमध्ये होताना दिसतात आहे. तर कदाचित खाण्यापिण्यामध्ये आपण ज्या चुका करतो आहोत, करेक्ट वेळेला करेक्ट गोष्टी खात नाही आहे, कदाचित त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास असू शकेल. नॅचरली आनुवांशिकतासुद्धा त्यातला एक खूप मोठा भाग असतो. त्यामुळे बऱ्याचदा काळजी घेऊन सुद्धा छोटा मोठा त्रास व्यक्तीला होऊ शकतो. पण मग त्याचे इन्सिडन्सेस जे आहेत समाजामध्ये ते कमी होतात, फ्रिक्वेन्सी कमी होते. तर सगळीकडे व्यवस्थितपणे विचार करणं जे आहे ते मला वाटतं अत्यंत आवश्यक आहे. मॅडम, तुम्ही मगाशी फळांचा उल्लेख केला, तर आता याच काळात ना हिवाळ्यात संत्री, मोसंबी अशी अगदी. सिट्रस फ्रुट्स खूप येतात. पण लोक नेमकं हेच म्हणतात की नाही, संत्री नको, सर्दी खोकला होईल, किंवा बाकीचे आंबट फळं नको, अननस नको, याने पण सर्दी खोकला होईल. तर मग अशा वेळी नेमकं फळांच्या बाबतीत कुठल्या प्रकारची फळं खायची?
बघा, एक नेहमी लक्षात ठेवा की फळं एकतर आत्ताच्या काळामध्ये गोड असतात, ते आंबट नसतात, त्यामुळे त्याची खरं काही चिंता करण्याची गरज नाही. कारण की फळं बेसिकलीच आंबट असतात. म्हणजे इवन केळंसुद्धा आपण विचार केला तर ते सुद्धा आयुर्वेदामध्ये आंबटच सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जरी जिभेला गोड लागलं तरी शरीराच्या आत जाऊन त्याचा विपाक जो असतो तो परत आंबटच असतो. त्यामुळे आपल्याला काळजी काय घ्यायची की कुठल्याही गोष्टीची अतिशयोक्ती नाही झाली पाहिजे. मग आता लोकं कसं आहे की आता संत्रा आणि मोसंबी फळं आत्ता मिळतात आहेत बाजारामध्ये, तर आणून खूप प्रमाणात त्याचा ज्यूस वगैरे पिऊन टाकणं तसं नव्हे, तर त्याचं फायबरसुद्धा आपल्या पोटात गेल्या पाहिजे. तर त्यामुळे एक संत्र आपण एका वेळेला उघडलं तर त्याचं मस्त फोडी-बिडी करून अख्ख्या फॅमिलीने त्यावेळेस बसून एक खाल्लं, दुसरं उघडलं मग दुसरं खाल्लं. म्हणजे एकाच वेळेला 4-4, 5-5 मोसंबी, संत्र्यांचा ज्यूस आपण जो पिऊन टाकतो त्याचा आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. आता पायनॅपलसुद्धा जो आहे तो सुद्धा तुम्ही या काळामध्ये खूप फ्रेश आणि गोड मिळत असतो. तर आत्ता नाही प्यायला त्याचा ज्यूस तर कधी पिणार आहात? आत्ता नाही पायनॅपल खाल्लं तर कधी तुम्ही खाणार आहात? फक्त करायचं काय मग की ज्यूस जर का तुम्ही घेत असला किंवा तुम्ही त्याच्या फोडी खात असला आणि तुम्हाला सर्दी खोकल्याची टेंडन्सी असली तर अशा वेळेला त्याच्यावरती एखादी दालचिनीची पूड तुम्ही थोडीशी भुरकून खाल्ली किंवा काळी मिरीची पूड आहे ती जर का तुम्ही त्याच्यामध्ये टाकली ज्युसेसमध्ये किंवा फोडींवरती, तर मग त्याच्यातनं होणारा त्रास जो आहे तो कमी होऊन जातो. जसं आता बनाना कोणाला खायला आवडत असलं तर त्याच्यावरती थोड्या प्रमाणामध्ये आपण जर का चांगल्या प्रतीचं मध टाकून तो बनाना खाल्ला तर त्याचा कफवृद्धीचा जो त्रास होतो किंवा ॲलर्जिक टेंडन्सी जी लोकांमध्ये आपल्याला काही काही वाढलेली दिसते ती कमी व्हायला त्याच्याने मदत मिळते. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येकाने खाण्याचे नियम जे आहे ते नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की अतिशयोक्ती बिलकुल करायची नाही आणि कुठल्याही गोष्टीचा त्रास होत असला तर त्याला तिथल्या तिथे अँटीडोट आपण काय वापरू शकतो आहोत त्याचीही काळजी घेणं जे आहे ते अत्यंत गरजेचं असतं. तर अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मॅडम करतायत. यानंतर आपण लहान मुलांचा आहार कसा असावा हिवाळ्यातला तो सुद्धा जाणून घेणार आहोत डॉक्टरांकडनं. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. हिवाळ्यातला आहार नेमका कसा असावा याविषयी डॉक्टर मालविका तांबे आपल्याला मार्गदर्शन करतात. मॅडम, हिवाळ्यात विशेषतः आपण वजनाचा विचार तर केला पाहिजे, पण ज्यांचं वजन मुळातच जास्त आहे किंवा ज्यांना मुळातच लठ्ठपणाचा त्रास आहे, वजन जास्त आहे, अशांनी आहार कसा ठेवला पाहिजे? बघा, अशांनी सुद्धा आपल्या आहारामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश तर केलाच पाहिजे. फक्त आपण म्हणतो ना की क्वांटिटी जी आहे ती आपण थोडी कमी प्रमाणात ठेवू शकतो. उलट ज्यांचं वजन जास्त बाजूला आहे त्यांनी तर नक्कीच, जसं मगाशी मी सांगितलं तसं अंगाला तेल या काळामध्ये लावलंच पाहिजे. कारण की आता इथून आपण सुरू केलं आणि आतमधल्या टिश्यूपर्यंत आपल्याला जायचं आहे, तर बारीक व्यक्ती असला तर पटकन पोचता येईल. तेवढंच जर का जाड व्यक्ती असेल, जर का त्याचं आतमध्ये मेद आहे तो जास्त प्रमाणामध्ये आहे, तर अशा व्यक्तींना तर तेलाची मात्रा आपल्याला तशी पण जास्त लागते. उलट या काळामध्ये मी काय म्हणेन, आपल्याला थोडी प्रकृती बघून ठरवावं लागतं. पण जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की सकाळच्या वेळेला जमत असलं तर अर्धा चमचा तिळाचं तेल जे असतं ते तुमच्या खाण्यामध्ये नक्की ठेवा. म्हणजे दिवसभर तुमचं जे पचन आहे ते व्यवस्थित राहील आणि वजन वगैरे वाढणार नाही. पण ते शक्य नसलं तर आपल्याला तीळ असतात की नाही, तर तीळ नक्की या काळामध्ये आपल्या खाण्यात ठेवावे. आपण जे काही मसाले वगैरे करतो आहोत, भाज्या बिज्या करतो, आमटी करतो, त्या सगळ्यामध्ये कुठेतरी तिळाचा वापर नक्की करा. डाव्या बाजूला पाहिजे तर तिळाची चटणी तुम्ही नियमितपणे करू शकता. तर फार प्रमाणात नाही, पण अर्धा चमचा तीळ जर का रोज पोटामध्ये त्या अशा व्यक्तींच्या गेले तर त्यांचं वजनसुद्धा आटोक्यात राहायला आपल्याला मदत जी आहे ती मिळू शकते. पण जसं दूध घेतलंय तर ते दूध आहे ते गरमच प्यायचं. अशा व्यक्तींनी त्यांना गार किंवा कोमट दूध आवडत असेल तर तसं नाही प्यायचं. किंवा पाणीसुद्धा या काळामध्ये ज्यांचं पोट जास्त वाढलेलं आहे, वजन जास्त वाढलेलं आहे, शरीरामध्ये लिथार्जी जास्त वाटती आहे, अशा लोकांनी सुद्धा पाणी जे आहे ते गरम किंवा कोमटच या काळात प्यायलेलं चांगलं. म्हणजे अग्नी जेवढी आपण मदत करत राहू तेवढ्या खाल्लेल्या गोष्टी ज्या आहेत त्या पचायला नीट मदत होते. त्यामुळे मला नाही वाटत की फार काही चिंता या काळात करण्याची गरज आहे. फक्त वेळेत उठणं, व्यायाम करणं आणि व्यवस्थित जेवणं आणि रात्रीसुद्धा परत वेळेत झोपणं हे प्रत्येकानेच लक्षात घेतलेलं बरं. पण ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी तर नक्कीच काळजी घेतलेली चांगली. अच्छा डॉक्टर, पाण्याचा इंटेक याबाबतीत विचार करायचा झाला तर पाणी जास्त पिणं अशी शिफारस केली जाते, तर नेमकं किती, कधी आणि केव्हा पाणी प्यायचं त्याविषयी सुद्धा सांगा. बऱ्याचदा कसं होतं की थंडीचे दिवस असले ना की म्हणजे पाणी प्यायलाच खरं विसरलं जातं बऱ्याच लोकांचं. पण तसं करू नये. जरा पण तहान लागली असं वाटलं ना तर कोमट पाणी किंवा रूम टेम्परेचरचं पाणी प्यायलाच पाहिजे. आणि उलट मी म्हणेन की नेहमी मी लोकांना सल्ला देते की तुमचं डायनिंग टेबल जे आहे तिथे व्यवस्थित पाणी भरून एक जग ठेवायचा. स्वतःच्या घरच्यांच्या प्रत्येकाचे ग्लास वेगवेगळ्या आकाराचे, शेपचे
तुम्ही ठेवले पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला आलं की वेगळा ग्लास काढायचा आहे, पाणी भरायचं, प्यायचं असं कंटाळा करतात. एस्पेशली लहान मुलं म्हणजे त्यांना तर असं होतंच की बाबा आता पाणी प्यायचा कंटाळा, शूला जायचा कंटाळा, सगळ्यांचाच त्यांना कंटाळाच असतो आजकाल. त्यामुळे त्यांना पण तुम्ही पेला भरून जर का पाणी ठेवून दिलं आणि सांगितलं की पुढच्या 1-1.5 तासात ते पाणी नक्की संपलं पाहिजे, तर मुलं आवर्जून मग अशा वेळेस पाणी पितात. त्यामुळे पाणी जे आहे ते तहान लागल्यावरती पिणं आणि लक्ष देऊन पिणं म्हणजे टाळाटाळ न करता हे अत्यंत गरजेचं आहे. शू जी आहे ती व्यवस्थित म्हणजे 4 ते 5 वेळा दिवसभरात नक्की व्हायला पाहिजे. क्लिअर असली पाहिजे म्हणजे होताना त्रास नाही वाटला पाहिजे, अडकल्यासारखी वगैरे नसली पाहिजे आणि पिवळी नसली पाहिजे बिलकुल. म्हणजे जेवढं आपलं म्हणूनच स्वच्छ रंग त्या युरिनचा असेल त्याचा अर्थ असा आहे की आपण पाणी व्यवस्थित मात्रेत पितो आहोत. तर त्यामुळे मुलांची काळजी थोडी या काळामध्ये आपण जास्त घेतली पाहिजे. नाहीतर ते कमी पाणी पिऊन आणि मग त्यांना कुठले तरी त्रास शूचे इन्फेक्शनचे वगैरे किंवा शू अडकल्याचे वगैरे आपल्याला जास्त प्रमाणात या काळात होताना दिसू शकतात. आता लहान मुलांचा उल्लेख केलाच आहे, तर लहान मुलांचा सुद्धा आहार हिवाळ्यातला हो. वेगळा असा असला पाहिजे. तर लहान मुलांचा आहार कसा हवा हिवाळ्यातला? बघा, लहान मुलांकरता अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे ते म्हणजे आजकाल ते भाजी नाही खात. कुठली भाजी म्हटली की नको. म्हणजे स्त्रिया अगदी अभिमानाने किंवा फॅमिली मेंबर्स पण अभिमानाने सांगतात की अरे बटाटा आणि भेंडी दिली तर ठीक आहे, बाकी काही खायला तयार होत नाही. तर या काळामध्ये या ज्या कंद भाज्या मिळतात आपल्याला म्हणूया की सुरण, रताळं वगैरे सारख्या, तर या सगळ्या ज्या मिळतात आहेत ना भाज्या, या आपण घरी मुलांना करून नक्की दिल्या पाहिजे. बघा, बेक करून सुद्धा या भाज्या खूप चांगल्या लागतात. किंवा गराडू आहे, सुरण आहे, हे जर तुम्ही तळलं आणि मग त्याच्यावरती चाट मसाला वगैरे किंवा आपण म्हणूया की काळी मिरी पूड, थोडंसं लिंबू वगैरे, जिरं पूड हे तुम्ही घालून जर का मुलांना दिलं तर त्यांना ते खायला खूप आवडतं. आणि तळलेल्या गोष्टी लहान मुलांना द्यायला हरकत काहीच नाही आहे. आणि त्या चाटसारख्या जर का खाल्ल्या तरीही त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा मुलांची एकूण ताकद वाढण्याच्या दृष्टीने दिसतो. त्याचबरोबरीने आपल्याकडे ओंधियो, पोपटीसारख्या भाज्या केल्या जातात की ज्या बेक करून केल्या जातात. आयदर जमिनीच्या आधी किंवा तुमच्या घरी ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये तुम्ही करू शकता, नाहीतर घरी चांगलं जाड बुडाचं याचं पितळाचं पातेलं असलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही या भाज्या करू शकता. तर छान व्यवस्थित मसाले लावून तुम्ही जर काही भाजी तयार करून मुलांना खायला दिली तर स्नॅक्ससारखी डायरेक्टली, म्हणजे पोळी भाजी खायला मुलांना आवडत नाही, पण तुम्ही जर का चमचे किंवा फोर्क देऊन मुलांना नुसत्या या भाज्या खायला दिल्या तर भाज्यांची स्वतःची चव खूप चांगली असते. आणि हे आपण आत्ता कांदा पात मिळते, लसणाची पात मिळते, तर या मसाले सगळे आता ओवा, जिरं बिरं तुम्ही सगळं घालून जर का या भाज्या तयार करून मुलांना दिल्या तर त्या मुलांना फार प्रमाणात आवडतात. तर ती तुम्ही मुलांना खायची सवय पण लावू शकाल आणि त्यांना फायदा पण होईल. त्याचबरोबरीने सकाळच्या वेळेला मुलांना ड्रायफ्रूट्स या काळात नक्की द्या. खजूर असतो तो तुपामध्ये भरून व्यवस्थित तुम्ही जर का खजूर मुलांना खायला दिलं तर त्याचाही खूप फायदा होतो. खारकीची पूड आहे ती दुधाबरोबर उकळून मुलांना या काळात दिली तर त्यांच्या हाडांची बळकटी व्हायला मदत मिळते, दात त्यांचे व्यवस्थित राहायला मदत मिळते. तर अशा प्रकारे आपण मुलांच्या सुद्धा आहाराची काळजी खूप घेतली पाहिजे. हे आणि त्याचबरोबरीने मी म्हणेन की रसायनसुद्धा, म्हणजे आता मॅरोसॅनसारखं जे रसायन आहे किंवा च्यवनप्रकाशसारखं जे रसायन आहे ते सुद्धा मुलांना या काळामध्ये नक्की द्यावं. कारण की सर्दी खोकला होण्याची टेंडन्सी त्यांची असतेच, पण त्याबरोबरीने जर का आपण हे दिलं तर लवकर रिकव्हरी व्हायला त्यांना एक तर मदत मिळते आणि ताकदही त्यांची वाढायला मदत मिळते. आत्ताच्या काळात आपण पाहिलं तर मुलांचे दात व्यवस्थित राहत नाही आहेत किंवा हाडांची जी ताकद आहे ती राहत नाही आहे, कंबर खूप दुखते वगैरे अशा प्रकारचे त्रास आपल्याला खूप होताना दिसतात. तर मुलांच्या आहाराची काळजी जर का या 2-4 महिने आपण घेतली व्यवस्थित तर नक्कीच त्यांची एकूणच इम्युनिटी व्यवस्थित राहायला, शरीराची ताकद व्यवस्थित राहायला त्यांना मदत जी आहे ती मिळू शकेल. आत्ता आपण पाहिलं तर सगळीकडेच परत कोरोना काय, सर्दी खोकला काय, न्यूमोनिया वगैरेचे त्रास खूप वाढतात आहे. प्रत्येक शाळेमध्ये आपण पाहिलं तर मुलांना सर्दी, खोकला, ताप याचे त्राससुद्धा खूप प्रमाणात दिसतात आहे. तर आपण या सगळ्याची काळजी जर का घेतली तर मुलांचा रिकव्हरीचा जो पिरियड आहे 7-8 दिवसाचा वगैरे, त्याच्या जागी आपल्याला 1-2 दिवसात सुद्धा मुलांमध्ये रिकव्हरी जी आहे ती मिळायला मदत मिळू शकते. कारण की प्रत्येकाचा कोठा वेगळा वेगळा असतो. आपण म्हणतो ना की त्रासाचा कोणाला तरी सर्दी खोकल्याचा त्रास खूपच प्रमाणात दिसतो, कोणाला तापाचा खूप जास्त प्रमाणात दिसतो. तर कदाचित हे सगळं केल्यावरती सुद्धा त्रास होऊ शकेल, पण तो कमी प्रमाणात होईल आणि त्याच्यातनं रिकव्हरी जी आहे किंवा वीकनेस जी आहे ती आपल्याला जास्त व्यवस्थित प्रमाणात म्हणूया ना की व्यवस्थित करता येईल. म्हणजे वीकनेस कमी राहील, रिकव्हरी जास्त चांगली होईल, अशी मदत आपल्याला मुलांना नक्कीच करता येऊ शकते. डॉक्टर, आहार तर सांगितला तुम्ही, मात्र याबरोबरच प्राश किंवा रसायनं अशी आयुर्वेदिक हो. कुठली घेणं जी आपली संतुलनमध्ये आयुर्वेदमध्ये उपलब्ध आहेत, तर त्या रसायनांचं सुद्धा सांगा की कुठली रसायनं आपण या काळात घेऊ शकतो? नक्कीच.
ओके, कसं आहे आता पाहिलं तर आपण सगळ्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होतोय. अस्थमॅटिक टेंडन्सी वगैरे ज्यांची असते त्यांनाही या काळात त्रास खूप होतो. ज्या लोकांना अर्थरायटिस वगैरे किंवा संधिवातासारखा त्रास आहे त्यांनाही या काळामध्ये त्रास आपल्याला खूप होताना दिसतो. त्यामुळे रसायनं घेतली तर त्याचा खूप फायदा आपल्याला होऊ शकतो. आता आत्मप्राशसारखं जे रसायन आहे तर तो च्यवनप्राशाचाच आपण म्हणतो ना की एक परिष्कृत प्रकार आहे संतुलनचा. तर ते जर का आपण रेग्युलर बेसिसवरती घेतलं तर सर्दी खोकल्याचे त्रास लोकांना कमी होताना दिसतात. अस्थमाचे जे अटॅक्स लोकांना येतात ते लोक स्वतःहून सांगतात की आत्मप्राश घेतल्यापासून कमी व्हायला लागले. कंबरदुखी, गुडघेदुखी वगैरे सारखे जर का त्रास असले तर अस्थिधातूचं सुद्धा पोषण आत्मप्राशसारख्या रसायनाने होऊ शकतं. कारण की त्याच्यामध्ये वनस्पती तर खूप चांगल्या आहेतच, पण त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये सुवर्णसुद्धा असल्यामुळे त्याची ताकद आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला मिळू शकते. त्याचबरोबरीने अमृत शर्करा घातलेलं जे पंचामृत आहे तेही रेग्युलर बेसिसवरती घेतलं त्याच्यामधलं जे केसर आहे ते आपल्या शरीरामध्ये खूप मदत करतं आणि सुवर्णाचा तर फायदा नॅचरली ॲज अ रसायन आपल्याला मिळतंच. तर अमृत शर्करा जर का 1 चमचा रोज पंचामृतात किंवा दुधातनं घेतली तर त्याचाही खूप फायदा होतो. बरं, मुलांनासुद्धा आपण हे अमृत शर्करा घालून दूध दिलं रेग्युलर बेसिसवरती त्यांची स्किनसुद्धा खूखूप सुधारते आणि एकूण इम्युनिटीसुद्धा चांगली राहायला त्यांना मदत मिळू शकतेच. बरोबरीने मॅरोसॅनसारखं जर का रसायन घेतलं, धात्री रसायन घेतलं तर त्याच्याने सुद्धा शरीरामध्ये रक्तधातू व्यवस्थित राहायला मदत मिळते. अस्थिधातू, मांसधातू वगैरेंचं पोषण जे आहे ते व्यवस्थित व्हायला मदत मिळते आणि मुख्य म्हणजे अग्नी या काळामध्ये व्यवस्थित असल्यामुळे हे रसायनंसुद्धा नीट पचतात आणि शरीरामध्ये त्यांचं समावलं जातं. आपल्याकडे काय अंगी लागणं हे जे काही प्रकार आपल्याकडे सांगितलेलं आहे तर अंगी लागणं म्हणजे वजन वाढणं नसतं, तर अंगी लागणं म्हणजे तुमच्या प्रत्येक टिश्यू जो शरीरातला आहे त्याला व्यवस्थितपणे मदत मिळणं जे आहे ते अत्यंत गरजेचं असतं. तर सध्याच्या काळामध्ये अंगी लागणं म्हणजे चुकीचा अर्थ घेऊन त्या गोष्टी तुम्ही बाद करता तुमच्या आहारातून, ते चांगलं नव्हे. त्यामुळे 40शीमध्येच बऱ्याचशा आजारांच्या सामोरे आपल्याला जावं लागतं आहे. तर हे जे यूथ आहे आपल्याला टिकवून ठेवायचं म्हणजे आपल्या शरीरामधलं जे युवावस्था आहे की जी साधारण 50शीपर्यंत तरी टिकली पाहिजे, ती न टिकता 35-40शीलाच आपण ऑलरेडी वेगवेगळ्या आजारांच्या आहारी जात आहोत. आपल्याला खूप आश्चर्य वाटतं की बाबा माझ्या वडिलांना तर 60मध्ये डायबिटीज आला आणि मला आत्ताच कसं काय डायबिटीज आला आणि मी हे खाऊ नाही शकत आहे, ते खाऊ नाही शकत आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्या शरीरातले जे वीर्यदोष तयार होतात आहे त्याच्यातनं हे मेटाबॉलिक चेंजेस आपल्याला होताना दिसतात. तर ते अत्यंत चुकीचं आहे. आपल्या सध्याच्या काळामध्ये आपण ज्या आहारातल्या चुका खाण्यापिण्याच्या करत आहोत त्याच्यातनं सगळे हे त्रास निर्माण होत आहे. तर निदान हा तरी हिवाळा जो आहे त्याच्यात आपण जर का व्यवस्थित काळजी घेतली, खाण्यापिण्याचे जे प्रपोर्शन्स आहेत त्याचे नीट आपण म्हणूया ना की जसं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून व्यवस्थित काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला या हिवाळ्यामध्ये सगळे त्रास जे आहेत ते कमी व्हायला आणि तरीही सगळ्या गोष्टी अंगी लागायला आपल्याला मदत जी आहे ती नक्की मिळू शकेल. नक्कीच. तर डॉक्टर मालविका यांनी खूप उत्तम प्रकारे सांगितलेलं आहे की हिवाळ्यातला आपला आहार कसा असावा, आहारचर्या कशी असावी, तसंच व्यायामासाठी हा काळ उत्तम. त्याच्यामुळे व्यायाम नक्की करा आणि तुमच्या खाण्याचं प्रमाण नक्कीच लक्षात ठेवून योग्य तो आहार घ्या. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. मलाही आनंद आहे. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.